नमस्कार. आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. तिसऱ्या श्लोकात भगवंतांनी क्षेत्राविषयी 4 गोष्टी आणि क्षेत्रज्ञाविषयी 2 गोष्टी संक्षिप्तपणे ऐकण्यास अर्जुनाला सांगितले होते. मग विषय प्रारंभ करताच क्षेत्राचे स्वरूप आणि त्याचे विकार यांचे वर्णन केल्यावर क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे तत्व, चांगल्या प्रकारे जाणण्याचे उपाय असलेल्या साधनांचे आणि जाणण्यास योग्य असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन प्रसंगवशात केले. यामुळे क्षेत्राच्या बाबतीत त्याचा स्वभाव आणि कोणत्या कारणाने कोणते कार्य उत्पन्न होते याविषयीचे तसेच प्रभावासह क्षेत्रज्ञाच्या स्वरूपाचेही वर्णन झाले नाही. म्हणून आता त्या सर्वांचे वर्णन करण्यासाठी भगवंत पुन्हा प्रकृती व पुरुष यांच्या नावाने हे प्रकरण प्रारंभ करीत आहेत. यात प्रथमतः प्रकृती पुरुष यांची जी अनादिता तिचे प्रतिपादन करीत सर्व गुण आणि विकार हे प्रकृतीजन्य असल्याचे भगवंत सांगत आहेत. श्लोक 19. प्रकृतिं पुरुषैश्चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्. श्लोकाचा अर्थ, प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज आणि राग द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. येथे प्रकृती हा शब्द ईश्वराच्या अनादी सिद्ध मूल प्रकृतीचा वाचक आहे. 14व्या अध्यायात हेच महतब्रह्म या नावाने सांगितले आहे. 7व्या अध्यायातील 4थ्या आणि 5व्या श्लोकांमध्ये अपरा प्रकृती या नावाने आणि याच अध्यायातील 5व्या श्लोकात क्षेत्र या नावानेही याचेच वर्णन आहे. फरक इतकाच की येथे त्याचे कार्य म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूतादी यांच्यासह मूल प्रकृतीचे वर्णन आहे आणि येथे फक्त मूल प्रकृतीचेच वर्णन आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्हींची अनादिता समान आहे. ही गोष्ट जाणण्यासाठी म्हणजे या लक्षणामध्ये दोन्हींची एकता करण्यासाठी च आणि एव या दोन्ही पदांचा प्रयोग केलेला आहे. तसेच दोहोंना अनादी समजण्यासाठी सांगितले आहे. याचा असा अभिप्राय आहे की जीवाचे जीवत्व म्हणजे प्रकृती बरोबर त्याचा संबंध कोणत्या तरी हेतूने होणारा आहे असे नसून तो अनादी सिद्ध आहे आणि अशा प्रकारे ईश्वराची शक्ती असलेली ही प्रकृती सुद्धा अनादी सिद्ध आहे असे मानले पाहिजे. या अध्यायाच्या 6व्या श्लोकात ज्या इच्छा, द्वेष, सुख दुःख इत्यादी विकारांचे वर्णन केलेले आहे त्या सर्वांचे वाचक येथे विकारान हे पद आहे. तसेच सत्व, रज व तम या 3 गुणांचे आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व जड पदार्थांचे वाचक गुणान हे पद आहे. हे दोन्ही प्रकृतीपासून उत्पन्न झालेत असे समजण्यासाठी सांगून भगवंतांनी हे दाखविले आहे की सत्व, रज व तम या 3 गुणांचे नाव प्रकृती असे नव्हे. प्रकृती ही अनादी आहे. 3 गुण हे सृष्टीच्या प्रारंभी तिच्यापासून उत्पन्न होतात. हीच गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी 14व्या अध्यायातील 5व्या श्लोकात सत्व, रज व तम
अशा प्रकारे 3 गुणांची नावे देऊन तिघांना प्रकृती संभव असे म्हटले आहे. याखेरीज 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात आणि 18व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात तसेच याच अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्येही गुण हे प्रकृतीजन्य असल्याचे सांगितले आहे. 3ऱ्या अध्यायाच्या 27व्या आणि 29व्या श्लोकामध्येही गुणांचे वर्णन हे प्रकृतीचे कार्यरूप म्हणून आलेले आहे. म्हणून सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना त्यांच्या कार्यासह प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असे समजले पाहिजे. तसेच याचप्रमाणे सर्व विकार हेही प्रकृतींपासून उत्पन्न झालेले आहेत असे समजले पाहिजे. अशा प्रकारे आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.